आता कृषीविषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10 मधून। अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे सांगली जिल्ह्यातल्या द्राक्षबाग शेतीला मोठा फटका बसलेला आहे। 15 ते 20 एकर क्षेत्रावरील द्राक्ष काढणीला असताना अवकाळीचा फटका बसल्यानं झाडांवरती याप्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। झाडांवरती मणी फुटल्यानं दलालांकडून दर देखील मिळत नाहीयेत आणि याशिवाय उरले द्राक्ष काढणीला हजारो रुपये खर्च येत आहे आणि यामुळे लोकरेवाडीतील जवळपास 5 ते 6 शेतकऱ्यांनी आपल्या 3 ते 4 एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागांवरती थेट कुऱ्हाड चालवलेली आहे। त्यामुळे द्राक्षबाग शेतकऱ्यांना सरकारनं भरीव मदत द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केलेली आहे। पैठण तालुक्यातील दादेगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनी महापारेक्षण विभागाकडून संपादित करण्यात आलेल्या आहेत। मात्र संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला आणि संपादित केलेल्या क्षेत्रातील फळबागाच्या नुकसानीची रकमेसाठी मागील वर्षभरापासून शेतकरी आक्रमक झालेला आहे। महापारेक्षणकडे हेलपाटे मारून वैतागलेले आहेत, पण शेतकऱ्याला अजूनही नुकसान भरपाई मिळाली नसल्यानं शेतकरी आता आक्रमक झालाय। सिंधुदुर्गामध्ये ऊसतोड हंगामाला जोरदार सुरुवात झालेली आहे। यावर्षी सुमारे 60,000 मेट्रिक टन ऊस उत्पादन अपेक्षित असून आतापर्यंत सुमारे 20,000 मेट्रिक टन ऊसतोड झाली आहे। अद्याप सुमारे 40,000 मेट्रिक टन ऊसतोड बाकी आहे। मात्र वैभववाडीमधील कुरुळ घाटातील खराब रस्ता तर भुई बावडा घाटातील अवघड वळणे यामुळे ट्रकमधून पूर्ण क्षमतेनं ऊस वाहतूक होऊ शकत नाहीये आणि याचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय। अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तहसील कार्यालय बाहेर दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दुधाला किमान 40 रुपये प्रति लिटर भाव मिळावा या मागणीसाठी आमरण उपोषण आंदोलन सुरू केलंय। दुधाचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। जनावरांसाठी लागणारा चारा हा महाग झालेला आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना गायी सांभाळणं देखील अडचण झालेली आहे। याची सरकारनं तत्काळ दखल घेऊन दुधाची दर वाढवावेत अशी मागणी आंदोलकांनी केलेली आहे आणि याच आंदोलनाला भाजपनं देखील पाठिंबा दर्शवलाय। वाशिममध्ये सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होत नसल्यानं सोयाबीनचे दर 4,725 ते 4,850 रुपयांदरम्यान भाव मिळतोय। सोयाबीनचे दर स्थिर असल्यानं यामध्ये वाढ कधी होणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दुसरीकडे तुरीच्या बाजारभावामध्ये घसरण सुरूच असून 7,800 रुपये ते 9,500 रुपये दर मिळतोय। आणि ह्या वेगवान बातम्यांसोबत आता कृषीविषयक महत्त्वाच्या बातम्या ह्या विस्तारानं पाहूयात। बातमी जळगाव जिल्ह्यामधून। जळगावच्या 40गाव येथे धुळे बायपास परिसरामध्ये बैलगाड्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच बैलगाड्या शर्यतीमध्ये सांगली, सातारा, नाशिक यासह राज्यातील विविध जिल्ह्यातून शेकडो बैलजोड्या सहभागी झालेल्या होत्या। दरम्यान बैलगाड्यांचा थरार पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि नागरिकांनी मोठी गर्दी केलेली ह्या ठिकाणी पाहायला मिळाली। विशेष म्हणजे ह्या बैलगाड्या शर्यतीमधील विजेत्या बैलजोडी आणि स्पर्धकांना शेती उपयोगी यंत्र देऊन सन्मान देखील करण्यात आलं। आणि शेती हा कायम तोट्यामध्ये जाणारा व्यवसाय ठरू लागलाय का असा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे शेतकरी पुत्र शेती नको म्हणत दुसरे कोणतेही काम करणं पसंत करताना पाहायला मिळत आहेत। धारवा तालुक्यातील बोदेगाव येथील युवा शेतकऱ्यानं स्वतःच्या शेतामध्ये गुळ बनवण्याचा व्यवसाय सुरू केलाय। शेती तोट्यामध्ये जात असल्यानं बघून जोडधंदा करण्याचा विचार ह्या शेतकऱ्यांना केलेला आहे आणि त्याच दिशेनं वाटचाल सुरू केली आहे। स्वतःच्या शेतामध्ये निघणाऱ्या ऊसासह अन्य शेतकऱ्यांकडून ऊस विकत घेऊन गुळ बनवत आहे। यातून खर्च वजा जाता एका हंगामाला 3 ते 4 लाख रुपये निव्वळ नफा या शेतकऱ्याला मिळतोय। व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून चांगला वाटला, त्यामुळे आम्ही व्यवसाय सुरू केलेला आहे। सुरुवातीला जमतेम जवळपास 10 ते 15 लाख रुपये दरवर्षी चालू कर। दरवर्षी जमतेम 3 ते 4 लाख रुपये सीजन मागं। तर दरवर्षी साखर कारखान्याच्या हिशोबाने देत असतो, ज्या वर्षी जे भाव असला त्या वर्षीचा अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि यामुळे सांगली जिल्ह्यातल्या द्राक्षबाग शेतीला मोठा फटका बसतोय। दुष्काळी परिस्थितीमध्ये टँकरनं पाणी आणून जगवलेल्या आणि हातातोंडाच्या आलेल्या द्राक्षबाग आता शेतकऱ्यांना स्वतःच्याच हातानं उद्ध्वस्त करण्याची वेळ आली आहे। 15 ते 20 एकर क्षेत्रावरील द्राक्ष काढणीला असताना अवकाळीचा फटका बसल्यानं झाडांवरतीच गडगूज आलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मणी फुटल्यानं दलालांकडून दर देखील मिळत नाहीये आणि याशिवाय उरली द्राक्ष काढणीला हजारो रुपये खर्च येत असल्यानं अखेर हतबल झालेल्या शेतकऱ्यांकडून द्राक्ष बागांवरती कुऱ्हाड चालवली जाते। माझे अर्धा एकर द्राक्षाची बाग आहे आणि अवकाळी पावसामुळं नुकसान झाल्यामुळं बाग काढायचा निर्णय घेतलेला आहे
आमच्या गावातली एक साधारण 15 ते 17 एकरच्या आसपास अवकाळीमध्ये बागा सापडलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी सगळ्यांनीच या 8-10 जणांनी असा निर्णय घेतला की आता ही द्राक्ष शेती बास, ह्याचा खर्च करून याचं काही उत्पन्न येत नाही अपेक्षित. आणि शेवटी आता ह्या स्टेजला तर असं झालं आहे की माल पूर्ण तयार झाला आणि गेला आहे. आपला 3 एकर द्राक्ष बागेचा प्लॉट आहे, त्यातला हा 1.5 एकर आपला नुकसान झाल्यामुळे आता काढण्यात चालू आहे. आपला 5,000 पेटी माल होता, 300 रुपयाने माल आज ठरवला आणि उद्या व्यापारी माल काढण्यासाठी गाडी घेऊन येणार होता. पाटाचा जो अवकाळी पाऊस झाला त्यामुळे सर्व मणी तडकलेले आहेत. तडकल्यामुळे एकही मणी मार्केटला घालवण्यासारखा राहिलेला नाही. अवकाळी पावसामुळे सर्व मणी तडकले. दुसऱ्या दिवशी सर्व मणी लेबर लावून उपसून घेतले. परत त्याच दिवशी संध्याकाळी पाऊस पडल्यामुळे जेवढा माल राहिलेला होता तेवढा सुद्धा माल सगळा तडकलेला आहे. तर आम्ही असं नियोजन केलं आहे की आम्ही 15 एकर शेती ह्या वर्षी द्राक्ष शेती ही काढायचीच आहे. कारण अवकाळी पाऊस झाल्यानंतर दुष्काळ ह्या दोन्हीला सामोरे जाण्याचं ताकद शेतकऱ्यामध्ये तर राहिलेली नाही. औषधाचे रेट वाढले गेले. दुसरी गोष्ट, आपल्याला व्यापारी वर्गाकडून कुठलंही सहकार्य मिळत नाही. एक वर्ष येणार, दुसऱ्या वर्षी येणार नाही. आला तर तो पैसे देत नाही वेळेवर. आता देतो, उद्या देतो असं सांगायचं आणि शेतकऱ्याची फसवणूक करायची. मका, ज्वारी, सूर्यफूल, बाजरी यांसारख्या पिकांचा पीक विमा समावेश न करण्यात आल्यानं या पिकांची लागवड करणारे शेतकरी मात्र पीक विम्यापासून वंचित आहेत. जामनेर तालुक्यातील तोंडापूर परिसरामध्ये मका, ज्वारी, सूर्यफूल या पिकांची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते आहे. मात्र गेल्या 3 वर्षांपासून अनियमित पाऊस आणि वातावरणाच्या परिणामांमुळे या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. मात्र या पिकांना पीक विम्याचे संरक्षण नसल्यामुळे उत्पादक शेतकरी हे आर्थिक संकटात सापडलेले असून पिकांचा पीक विम्यामध्ये समावेश करावा अशी मागणी जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. पैठण तालुक्यातील दादेगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनी महापारेक्षण विभागाकडून संपादित करण्यात आलेल्या आहेत. मात्र संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला आणि संपादित केलेल्या क्षेत्रातील फळबागाच्या नुकसानीची रक्कम भेटण्यासाठी मागील वर्षभरापासून शेतकरी आक्रमक झालेत. नुकसानीची रक्कम न दिल्यास आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. दादेगाव येथील सर्व शेतकरी या ठिकाणी महापारेषणने टाकलेल्या विद्युत वाहिनी 220 kV थापटी ते अमरापूर व आमच्या शेतामध्ये टाकलेले मनोरे, ज्याचा आम्हाला अद्याप मोबदला मिळालेला नाही. आमच्या फळझाडांचं झालेलं नुकसान व नुकसानीचे जिल्हाधिकाऱ्याकडनं करून घेणार होते पंचनामे, ते पंचनामे न करता व कुठलंही नुकसान भरपाई न दिल्यामुळे आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी जर तोपर्यंत आमचा मोबदला आम्हाला मिळाला नाही तर या ठिकाणी आहे त्या आमच्या प्रत्येकाच्या शेतात जे टावर लावलेले आहेत त्या टावरवर वरती चढून त्या तारांना स्पर्श करून आत्मदहन करणार आहोत असा इशारा मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी देतो आहे. आणि पैठण तालुक्यामध्ये यंदा झालेल्या अवकाळी पावसानं कापूस उत्पादकांना जबर तडाखा बसलेला आहे. कसंबसं सावरून पिकं वाढवण्यात आली आहेत, मात्र म्हणावं तसं उत्पन्न मिळालेलं नाहीये. त्यामध्ये सध्या बाजारभाव देखील मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. शेतकरी वर्षभर दिवसरात्र काम करत असतात, शेतीमध्ये पिकांची लागवड करत असतात, मात्र म्हणावा तसा या ठिकाणी लाभ मिळत नाहीये. यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी कापसाचं उत्पादन घेतलं आणि यामधून अधिक नफा हाती येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र 2 महिन्यापासून कापसाचे दर वाढत नसल्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं राहिलेलं आहे. ओबीसी आणि आदिवासींच्या मुलामुलींच्या वसतिगृहाचा 8 दिवसामध्ये मार्ग मोकळा होणार आहे. आमदार भोंडेकर यांच्या मागणीला डीपीसीमध्ये मंजुरी मिळालेली आहे. भंडारा जिल्ह्यातील ओबीसी आणि आदिवासी समाजातील मुलामुलींच्या वसतिगृहाचा तिढा हा जिल्हा नियोजन बैठकीमध्ये सुटलेला आहे. ओबीसींच्या मुलामुलींचे 500 तर आदिवासींचे 200 क्षमतेचे वसतिगृह भंडाऱ्यामध्ये येत्या दिवसामध्ये उभं राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मी त्यांना म्हटलं की 2 एकर जागा तुम्ही उपलब्ध करून द्या. आम्ही नगर विकास विभागामधून 5 ते 10 कोटी रुपये उभा करून देतो आणि एक मोठा जिल्ह्यामध्ये शोभेल असा त्यांच्या प्रशिक्षणाचा, कारण आपल्याकडे तलावाच्या आहेत, आता जलपर्यटन आलेले आहेत, सगळे आले तर त्याच्यामध्ये ट्रेन जे लोक पाहिजेत, आपल्याकडे कधी कधी फ्लड येतो तर ट्रेन लोक पाहिजे त्या प्रशिक्षण केंद्रामधून तो आपण तयार करण्यात येऊ. तर भंडारामध्ये आणि पवनीमध्ये 2 सर्किट, ज्या एका सर्किटमध्ये जवळपास 22 ते 23 स्पॉट राहतील, असे 2 सर्किट तयार
करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण माननीय पालकमंत्री महोदयांना बोललो आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिला. मुद्दे आज मान्य झालेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.